नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। बाळाचं योग्य वजन आहे, बाळ छान सशक्त सुदृढ आहे, बाळाला कोणताही त्रास नाही, तर मग बाळ बारीक का दिसतो अशी बऱ्याच पालकांची शंका असते। मग अशा वेळी बाळ बारीक दिसत आहे म्हणून खरंच त्याचं वजन कमी आहे का, ते वाढवण्याची आवश्यकता आहे का, बाळाला काही त्रास आजार आहे का, किंवा यामध्ये काही काळजीचं कारण आहे की नाही, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याशिवाय बाळ अशा पद्धतीने अगदी लहान दिसण्याचं काय कारण आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। बाळाचं वजन योग्य प्रमाणात असेल, बाळ सशक्त निरोगी असेल, बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ उत्तम असेल, बाळ आहार व्यवस्थित घेत असेल, झोप शांत घेत असेल, हसत खेळत असेल, तर विनाकारण आपलं बाळ बारीक दिसत आहे म्हणून त्याला लठ्ठ बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। बऱ्याच वेळा लहान बाळाची एकमेकांमध्ये तुलना करून घरातील व्यक्ती, बाळाचे पालक किंवा आजूबाजूच्या व्यक्ती विनाकारण ठरवतात की अमुक बाळ खूप जाडजूड आहे, गुडगुडीत आहे आणि तुमचं बाळ खूप बारीक आहे। बाळाचं वजन कमी असेल, बाळ सुदृढ सशक्त नसेल, परंतु हे योग्य नाही। बाळाची शरीरयष्टी ही उंची, बाळाचं लिंग आणि वयानुसार वजन यावरून ठरवली जाते। बऱ्याच पालकांना प्रश्न असतो की आमचं बाळ आहार दूध व्यवस्थित घेतो, खूप शांत झोपतो, रडत चिडचिड करत नाही, बाळ सशक्त निरोगी आहे, जास्त आजारी पडत नाही, त्याचं वजनही त्याच्या वयानुसार योग्य वाढत आहे, मग बाळ बारीक का दिसतो, गुडगुडीत का दिसत नाही? तर आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया। आपलं बाळ जाडजूड, गुडगुडीत, गुबगुबीत, गाल असणारं बाळसेदार असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं। बाळ किती जाड आहे, किती गुडगुडीत आहे यावर त्याचं आरोग्य उत्तम आहे की नाही असं ठरवणं योग्य नाही। बाळ किती जाडजूड आहे यापेक्षा बाळ सशक्त सुदृढ निरोगी आहे का, त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे का हे पहा। बाळाची सुदृढता ठरवण्यासाठी बाळ आहार व्यवस्थित घेतो का, रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे का, शारीरिक बौद्धिक वाढ योग्य आहे का, शांत झोपतो का, छान हसत खेळत राहतो का, ॲक्टिव्ह आहे का, वजन वयानुसार वाढत आहे का, यावरून ठरवा। बाळ किती लठ्ठ किंवा बारीक आहे यावरून त्याची सुदृढता ठरवू नका। बाळाचं वयानुसार वजन किती असावं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो आपण पाहू शकता। बाळ बाळसेदार, गुडगुडीत, गुबगुबीत दिसणं हे त्याच्या उंचीवरती देखील अवलंबून असतं। जर बाळाची उंची भरपूर असेल, बाळाचं वजन उत्तम असून देखील तो जास्त गुबगुबीत दिसू शकत नाही। प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे एकमेकांशी तुलना करून त्याचं आरोग्य उत्तम आहे की नाही, बाळ सशक्त सुदृढ आहे की नाही हे ठरवू नका। बाळ किती गुबगुबीत दिसणार हे बऱ्याच वेळा त्याच्या आनुवंशिकतेवर देखील अवलंबून असतं। बरीच लहान मुलं अगदी आपली आई किंवा बाबांसारखी दिसतात। आई किंवा बाबा देखील जर जास्त गुडगुडीत नसतील तरी देखील बाळ उत्तम वजनाचं असूनही अगदी जाड, लठ्ठ आणि गुडगुडीत दिसत नाही। बाळाचं उत्तम वजन असेल आणि हालचाल खेळणं छान असेल तर बाळाचं मसल वेट खूप चांगलं राहतं आणि अशी मुलं शरीरयष्टीने बारीक दिसतात, परंतु त्यांचं वजन योग्य असतं आणि ते निरोगी तंदुरुस्तही असतात। काही मुलांच्या आहारामध्ये जर अति मसालेदार, तेलकट, तळलेले, गोड पदार्थ जास्त असतील तर अशा मुलांची शरीरयष्टी खूप लठ्ठ, गुडगुडीत दिसते। परंतु अशा पद्धतीने बाळाचं वजन वाढणं, बाळ जाडजूड दिसणं, लठ्ठ दिसणं त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही। तसेच बाळाचा आहार जास्त आहे आणि हालचाल कमी आहे तरी देखील बाळ लठ्ठ आणि अतिवजनाचं होऊ शकतं। मुलींच्या तुलनेत मुलांची उंची आणि वजन जन्मतः थोडंसं जास्त असतं, त्यामुळे देखील त्यांच्या शरीरयष्टीमध्ये थोडासा बदल दिसून येतो। आपल्या बाळाच्या वयाची इतर मुलं पाहून किंवा त्यांची शरीरयष्टी पाहून, गुडगुडीतपणा पाहून काळजी वाटणं साहजिक आहे की आपल्या बाळाचं वजन कमी असेल का, आपलं बाळ निरोगी, सशक्त, तंदुरुस्त असेल का, किंवा बाळ छान झोपतो, आहार व्यवस्थित घेतो, आजारी पडत नाही, बाळाचं वजनही उत्तम आहे तरी देखील बाळ बारीक दिसतो, म्हणजे काही काळजीचं कारण आहे का? तुमचं बाळ लठ्ठ, जाडजूड, गुडगुडीत असण्यापेक्षा सशक्त, निरोगी आहे, आजारी पडत नाही, आहार व्यवस्थित घेतो, वजन उत्तम आहे, ॲक्टिव्ह आहे, या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या।
आणि विनाकारण काळजी करू नका. बाळाचं वजन कमी असेल का असा विचार करणे योग्य नाही. बाळ खूप लठ्ठ आणि अतिवजनाचं असण्यापेक्षा योग्य वजनाचा, आरोग्यदायी, तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह असणं हे महत्त्वाचं आहे. बाळ बारीक दिसण्याचं कारण बाळाचं वजन खरंच खूप कमी असेल तर योग्य ते उपाय आणि काळजी घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बाळाचं वजन वाढवू शकता. परंतु वजन योग्य असेल तर विनाकारण ते वाढवण्याचा प्रयत्न करू नका. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजात संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.